आता माझा नवरा गेला आहे वडाचं झाड शोधण्यासाठी. रेडी झाल्यानंतर आम्ही झाड शोधतोय. तर मी रेडी झालेली आहे वटपौर्णिमेसाठी आणि ही माझी ऑब्वियसली पहिली वटपौर्णिमा आहे लग्नानंतर. मी फर्स्ट टाईम स्वतःहून तयार झाली. मी खूप एक्सायटेड आहे आणि मेन थिंग इज की मी आता मेहंदी काढली आहे बिकॉज मी काल विसरले होते म्हणजे संडे होता तरीसुद्धा मी मेहंदी विसरले होते. सो दॅट वॉज अ फनी पार्ट. सगळ्या बायका तिथे जमा होतीलच ऑब्वियसली, तर भेटूया तिथे. तर आता आम्ही पोचला इथे वडाच्या झाडाजवळ आणि इथं वेटिंगला आम्ही थांबलो आहे, वेट करतो आहे की आमचा नंबर कधी लागते. खूप साऱ्या बायकांनी इथं पूजा करून गेलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता इथं 2 वडाची झाडं आहे आणि दोघांना पण राऊंड मारतो आहे आम्ही. आणि आता आमचा नंबर लागलेला आहे फायनली आमच्या नवऱ्यासाठी. 7 जन्माची साथ आम्ही मागतो इथं. सॉरी इथं 2 झाडं आहे ना, तर आपण 7x2 करूया म्हणजे 14 जन्माची साथसाठी आम्ही फेरे मारतो आहे इथं. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता, सोहळे असे मनात रंगता, घन बरसू लागे जरा, त्यात वाटेवरी मोगरा. आणि जेव्हा मी म्हटलं की आता आपल्या नवऱ्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे तेव्हा बघा माझा नवरा किती हॅपी होतो आहे. करा परत चला. आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे, वैभवरावांसारखे पती जन्मजन्मी असावे. बाबा वडाच्या झाडाजवळ ठेवते दिवा आणि दिव्यात लावते वात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी देवाला झाडाला घातल्या मी 108 वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा 108. शुभमराव सोबत बांधली मी जन्मजन्मीची गाठ. And subscribe for more such videos.